ॲफर्मेशन्स म्हणजे काय? तर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा एखादा गोल सेट करतो, एखादा ड्रीम आपलं अचीव्ह करायचं असेल, तर ते मिळवण्यासाठी, ते अचीव्ह करण्यासाठी एक पॉझिटिव्ह सूचना सतत आपल्या सबकॉन्शियस माइंडला देणे किंवा युनिव्हर्सला देणे. पॉझिटिव्ह सूचना हे खूप महत्त्वाचं आहे. खूप लोकं ॲफर्मेशन्स करतात. जसं परवा दिवशी आपण म्हटलं म्हणजे एक थोडीशी हिंट पाहिली होती राईट? जे थोड्याच वेळापुरता चालला होता तो सेशन. येस सर. जसं म्हणू शकतो की मी खूप धनवान आहे. बरोबर आहे. माझं आरोग्य उत्तम आहे. माझे सगळे पैशाचे मी एक मनी अट्रॅक्शन आहे किंवा मनी मॅग्नेट आहे. हे जे काही ॲफर्मेशन्स आहेत, म्हणजे हे जे काही वाक्य आहेत याला ॲफर्मेशन्स म्हणतात. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी हे आपण काय करत असतो, सतत बोलून बोलून आपल्या सबकॉन्शियस माइंडवर ते फिट करत असतो. त्याला ॲफर्मेशन्स म्हणतात. ॲफर्मेशन्स हे डेव्हलप हुआ था माना का? ॲफर्मेशन्स हे अगदी एका वाक्यात असावेत, जास्त मोठी मोठी लाईन्स नसावेत. आणि अफर्मेशन्स हे नेहमी कसे असतात, पूर्ण झालेल्या काळामध्ये असतात. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये. जसं मला एखादं उत्पन्न हवंय, महिना 1,00,000 रुपये, तर मी असं म्हणणार नाही की मला 1,00,000 रुपये मिळावेत, मला 1,00,000 रुपये मिळावेत, मला 1,00,000 रुपये मिळावेत. मी अफर्मेशन्स काय देतो युनिव्हर्सला, माझ्या सबकॉन्शियस माइंडला, की मी महिना 1,00,000 रुपये कमवत आहे. याच्यासाठी एखादी डेडलाईन असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे एखादी डेट फिक्स करणे. आणि सपोज आता पुढच्या 6 महिन्यानंतर मला अ, महिना 1,00,000 रुपये कमवायचे आहेत. बरोबर आहे. तो एखादा डेट घेऊया, 1 ऑक्टोबर. ठीक आहे. तर माझे अफर्मेशन काय असणार आहे, 1 ऑक्टोबर पासून मला महिन्याला 1,00,000 रुपये मिळत आहेत. दर महिन्याला मला 1,00,000 रुपये मिळत आहेत. त्याबद्दल मी युनिव्हर्सचे आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ठीक आहे. आरोग्यासाठी काय असू शकतं, की मी आरोग्याने भरपूर आहे किंवा माझं आरोग्य अतिशय उत्तम आहे, माझं स्वास्थ्य उत्तम आहे. हे आरोग्यासाठी असू शकतो. मला कुठलाही आजार नाही. हे जे वाक्य आहे, हे दिसायला आपल्याला पॉझिटिव्ह असतं. परवा दिवशीच आपण पाहिलं होतं. हे दिसायला आपल्याला पॉझिटिव्ह असतं, पण ते ॲक्चुअलमध्ये निगेटिव्ह आहे. बिकॉज आजार, मी कधीच आजारी पडत नाही. म्हणजेच काय, की आजार हा एक निगेटिव्ह शब्द आहे. त्याच्यातून व्हायब्रेशन्स जे निघतात ते निगेटिव्ह निघतात. बघा, आपण आजार म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एखादा व्यक्ती झोपून आहे किंवा एखादा हॉस्पिटलमध्ये दिसतोय. बरोबर आहे का? म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे थॉट्स? ऑब्व्हियसली निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. तर त्याच्यातून फिलिंग्स काय निर्माण होणार आहेत? निगेटिव्ह, सॅड फिलिंग्स येणार आहेत. आणि ते फिलिंग्स व्हायब्रेशनमध्ये कन्वर्ट होताना काय होणार आहेत? निगेटिव्ह व्हायब्रेशन्समध्ये जाणार आहेत. आणि ते व्हायब्रेशन्स आपण काय करत असतो? युनिव्हर्सला पाठवत असतो. म्हणजे मी जे काही शब्द उच्चारतो ते शब्दाचा अर्थ माहीत करून घेणे युनिव्हर्सला जमत नाही. सबकॉन्शियस माइंडला माहीत नाही तुम्ही जे काही बोलताय त्या शब्दाचा अर्थ काय आहे. ते शब्द जसं आपण आता फोनवर बोलतोय, तो एका वेव्हजमध्ये कन्वर्ट होतोय. त्याला कोडिंग्स म्हणतात. त्या कोडिंगमध्ये तो शब्द तयार होतो आणि ते वेव्हज जात असतात समोरच्या याच्याकडे. बरोबर आहे का? तर तसंच आपले शब्द जे आहेत ते आपल्या शब्दाचं नेमकं म्हणणं काय आहे हे सबकॉन्शियस माइंडला माहित नाही ना ब्रह्मांडाला माहिती आहे. ब्रह्मांडाला काय माहिती आहे, की शब्दापासून जे काही आपल्या फिलिंग्ज येतात त्या फिलिंग्स पासून जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ते व्हायब्रेशन्स ब्रह्मांडापर्यंत जातात, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसतात. जसं परवा दिवशी सांगितले, की कोरोनाचा विषय सांगितला होता. पण सहज बोलता बोलता म्हटलं होतं बघा, कोरोनामध्ये खूप लोकांनी मॅनिफेस्ट केलं. म्हणजे अगदी दूरवर एखादा माणूस शिंकण्याचा आवाज जरी आला, तर आपल्याला भीती वाटायची, "अरे मला काय झालं का? मला काय झालंय का? मला कोरोना तर होणार नाही ना? मला कोरोना तर होणार नाही ना?" भले आपण म्हणत होतो, की मी पॉझिटिव्ह आहे, कोरोना तर होणार नाही ना. पण त्याच्यामध्ये अट्रॅक्शन तर आपण तेच दिलं होतं. आणि बघा, जवळपर्यंत 60-70% लोकं त्याच्यातून बाहेर पडलेत. म्हणजे ते
त्या सगळ्यांना कोरोना बाधा झाली होती. काहींना कमी जास्त प्रमाणात खूप लोक दगावली त्याच्यामध्ये. पण बऱ्यापैकी लोकांना तो होऊन गेला, अगदी मायनर का होईना तो होऊन गेला. कशामुळे झाला? कारण ते वातावरणच तसं होतं त्यावेळेचं. कुठेही पॉझिटिव्ह नसती. सतत न्यूज जरी बघितलं तरी तेच, मोबाईल ओपन केला तरी तेच न्यूज. आज हा गेला, आज तो गेला. गल्लीमध्ये पण आपल्या एरियामध्ये पण बऱ्याच ठिकाणी दिसत, कोणाचं जर ॲम्ब्युलन्स आली लगेच तिथं ते बोर्ड लावून गेले. कुठे हॅपी, कुठे हॅपीनेस होतं त्यावेळेला. जवळच्या लोकांचे न्यूज यायचे, आपल्या कानावर बातम्या यायचे, हा गेला तो गेला. म्हणजे ते 3 महिने 4 महिने आपण काय केलं, अगदी सॅड, म्हणजे अख्खं जग पूर्ण ते एक निगेटिव्ह व्हायब्रेशन्स मध्ये होतं. साहजिक आहे. आपले व्हायब्रेशन्स काय तयार होणार आहेत, फिलिंग्स काय तयार आहेत, व्हायब्रेशन्स काय तयार होणार, तर आपण युनिव्हर्सला मेसेज काय देणार होतो त्यावेळेला. सो त्यामुळं काय झालं, की खूप लोकांना त्या गोष्टी अट्रॅक्ट झाल्या. म्हणजे आपले शब्द हे अतिशय महत्त्वाचे असतात. आपण काय बोलत असतो नेहमी आपल्याला. आज जे आपण म्हटलं ना परवा, आय एम हा खूप पॉवरफुल मंत्र आहे. खूप पॉवरफुल मंत्र आहे. आज आपण इतके आजार स्वतःला, आता बघ माझी तब्येत बरी नसते बाबा, मला सतत आजार आहे, माझं सर्दीच काही जात नाही, माझे गुडघे दुखी काही कमी होत नाही आहे, माझे पाय दुखायचे कमी होत नाही आहे, माझं डोकं दुखायचं कमी होत नाही आहे. बरोबर आहे का? आणि ते कमी होतच नाही आहे. कारण आपण अ, तशाच सूचना आपण काय करायला लागलो, ब्रह्मांडाला पाठवायला लागलोय. त्यामुळे ते आपल्याला सतत मिळायला लागलेलं आहे. खूप लोकांना सवय असते, मला माझ्याकडे कुठं जरी जायचं म्हटलं, माझ्याकडे पैसा नाही रे. पैसा कधीच येत नाही. बरोबर आहे. एखादी गोष्ट मुलाने मागितली, आता नको रे, पैसे नाही आहेत. पैसे काही झाडाला लागत नाहीत. पैशाचं नाटक करता येत नाही. पैशाचं काही सोंग करता येत नाही. बरोबर आहे का? खूप खूप गोष्टी अशाच झाल्या. पैशाचं सोंग करता येत नाही. मग आपण काही दिवसानं पण बघू, एक 2 वर्षानं, 10 वर्षानंतर पण बघितलं तर आपल्याकडे पैसाच नाही आहे. पण पैशाचं झाडच नाही आपल्याकडे. बरोबर आहे का? तर ॲफर्मेशन्स हे अशा प्रकारे काम करत असतात. आपले शब्द हे खूप महत्त्वाचे असतात. जे आपण उच्चारणार आहोत ते खूप अगदी विचारपूर्वक उच्चारावे लागतात. त्याचं जे काही बोलत आहोत ते खूप पॉझिटिव्ह वे, माझं वाक्य किंवा मी डेली जे काही बोलत असतो, आपण इव्हन फोनवर कुणाशी बोलताना देखील म्हणतो, "काय नाही रे, बरं वाटत नाही आहे आणि काय सध्या काय बरोबर नाही आहे वातावरण. मला तर काय पैशाचा विषय आला तर काय सांगू, एवढी तंगी आहे, मंदी आहे, सगळी जगभर मंदी आहे. पगार वाढत नाही आहे रे माझा." इव्हन आपण ऑफिसमध्ये पण तेच मॅनिफेस्ट केलेलं आहे. एखाद्या ऑफिसमध्ये जातंय कोणीतरी, तर तुम्हाला लक्षात येत असेल तिथं फार किरकिर, कटकट असेल. बॉसची फार कटकट असेल. फार मेंटल हॅरेसमेंट असेल. का असेल? कारण आपण जातानाच एक डोक्यामध्ये ठेवलेलं असतं. आज हे नाही झालं तर बॉस काहीतरी बोलणार. आज हे नाही झालं तर टीम लीडर ओरडणार आहे माझ्यावर. बरोबर आहे? बिझनेसला पण तसंच. मार्केट थंडच आहे. त्यामुळे मला गिराईक नाही. आणि साहजिक तसंच होते. 100% तशाच गोष्टी घडतात. मार्केट थंड आहे आणि माझ्याकडे कस्टमर्स नाही. अहो पण थोडं पुढे जाऊन बघितलात, तर तिथं कस्टमरची लाईन लागलेली आहे. कारण त्या व्यक्तीला विचार करायला वेळ नाही आहे. माझ्याकडे कस्टमरच आहेत, भरपूर कस्टमर आहेत. अगदी दुसऱ्या स्टेटमधून येणारी पण लोकं असतात अशा लोकांकडे. पण त्याच्याच बाजूच्या लाईनमध्ये किंवा बाजूच्याच दुकानामध्ये शुकशुकाट असतो. असं का होतं? खूप वेळा बघितलं असतं. एखादं व्यापारपेठ जाता जाता कधी ऑब्झर्व्ह करायचा प्रयत्न करा. एखादं दुकान इतकं भरलेलं असतं आणि एखादं दुकान रिकामच असतं. होतात ना अशा पण गोष्टी. का? तर आपली थिंकिंग, थॉट प्रोसेस, आपली डोक्याची विचार करण्याची पद्धत ही कशी आहे याच्यावर डिपेंड आपलं ओव्हरऑल लाईफ असते. मी जर म्हटलं मला बिझनेस आज मार्केट थंड आहे आणि काय काम नाही आहे, कस्टमर येतच नाही आहे, तर कस्टमर येणारच नाही आहे. पण बाजूचा विचार काय करतोय? आज मार्केट थंड आहे, लोकांना काय पाहिजे त्या गोष्टी मी इथं ठेवतो. तो ॲडव्हर्टायझिंग करतोय, प्रॉपर सगळ्या गोष्टी करतोय. आहे तिथं. ही गोष्ट कशी आहे माहिती आहे का? एक समोसेवाला असतो. त्याचे खूप समोसे जात असतात. दिवसाला हजारभर समोसे जात असतात त्याचे. एक व्यक्ती, त्याचा मुलगा एम-बी-ए झालेला असतो. तो म्हणतो, "पप्पा, थोड्या दिवसात मार्केट क्रॅश होणार आहे. त्यामुळं थोडे समोसे कमी करा. लोकांकडे पैसा नाही आहे." तो काय करतो? 1000च्या ऐवजी 800 समोसे करतो. ठीक आहे.
800 समोसे खपतात त्याचे. ह्याला वाटतं की बरोबर आहे बाबा, माझा मुलगा खूप अभ्यास केलाय, त्यानं म्हटलं 800 समोसे गेले, 800 समोसे म्हणजे कमी करा. बरोबर 800च गेले, मार्केट मंद आहे. परत अजून काही दिवसांनी म्हणतो की पप्पा, मार्केट अजून क्रॅशच होणार आहे, त्यामुळे समोसे कमी करा. उगाच करून ठेवायला नाही, खपणार नाहीत, बाद होऊन जातील, पैसे वाया. तो 800 म्हणजे 1000 करायला 500 करायला लागतो, त्याचे 500 समोसे जातात. म्हणतो बरोबर आहे बाबा, म्हणजे मार्केट खरंच खूप हे आहे, माझा पोराचा अभ्यास आहे म्हणून मी वाचलो. अजून काही दिवसांनी म्हणतो 300 समोसे करा. अजून काही दिवसांनी म्हणतो 200 समोसे करा. बरोबर आहे का? बऱ्याच वेळा आपली काय म्हणतो, बऱ्याच वेळा आपलं आपण एखाद्या व्यक्तीवर डिपेंड राहून पण डिसिजन्स घेत असतो. खूप वेळा असं होतं आणि आपण तो जो म्हणाल ते एक पूर्व दिशा म्हणतो आणि आपण तसंच ऍक्ट करायला लागतो. कारण आपण त्याला खूप नॉलेजेबल मानलेला असतो, हुशार आहे, मार्केट ज्ञान आहे त्याला, त्यामुळे त्या व्यक्ती सांगेल तशा पद्धतीनं आपण बरोबर आहे, योग्य आहे. असंच होत असतं. पण चार व्यापारी लोक बसलेले असतात आणि ते मार्केटला थंड आहे रे, गिरायक यायचं अवघड आहे, महिना काढायचा अवघड आहे. आणि मग हेच गोष्ट आपल्या डोक्यात देखील बसते आणि आपल्याला पण त्याच गोष्टी रिझल्ट द्यायला लागतात. एक वर्षापाठी मग मी देखील म्हणायचो की माझं फेब्रुवारी मार्च एप्रिल पूर्ण फ्लॉप जाते आणि लिटरली पैसे मिळायचे पण अवघड होतात, अशी कंडिशन. हे कधीच आहे, एक वर्षामागची गोष्ट आहे. ह्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये माझं जवळपास 2.5 लाखाचा टर्नओव्हर झालेला आहे, ह्याच फक्त 3 महिन्यामध्ये. ह्या पर्यंतचे म्हणजे 2024 पर्यंतचे जितके मार्च एप्रिल आणि मे सॉरी फेब्रुवारी मार्च एप्रिल जे झालेले आहेत, म्हणजे जानेवारी 15 पासूनच फरक पडायला लागत होता. माझं एक गारमेंटचं कपड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे माझ्याकडे, वेडिंगचं स्पेशली बनतात माझ्याकडे डिझायनर्स पण, आणि कंपन्यांचे पण मोठ्या ह्याच्यामध्ये बल्कमध्ये ऑर्डर्स बनतात माझ्याकडे. तर जानेवारी 15 पासूनच ते जवळपास एप्रिल एंड पर्यंत मला ही गोष्ट फेस करावी लागायची नेहमी. का? तर एकदा कधीतरी ते होऊन गेलं होतं आणि ते डोक्यात बसलं की हा नाही, जानेवारीपासून आता फ्लॉप होणार आहे. 10 तारखेनंतर 15 तारखेनंतर असं वाटायचं कमी व्हायला लागले कस्टमर. एप्रिल पर्यंत, एप्रिल नंतर मे आलं की धूमधडाका परत चालू. परत डोक्याचं अरे ऑगस्ट ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत आमचं परत पूर्ण थंड असतं रे. आम्ही बोलतानाच बऱ्यापैकी असं बोलायचो सगळ्यांशी, कसं काय चाललंय, काय नाही बघा सध्या निवांत आहे. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. मग निवांतच बसवते आपल्याला युनिव्हर्स, काय काय चाललंय, काय नाही बघा निवांत आहे की नाही, बऱ्याच लोकांच्या बोलण्यात येते. तर आमच्या पण अशामध्ये बोलण्यामध्ये असंच असतं, व्यापाऱ्यांकडे गेलो वगैरे, काय अभी थंडा चल रहा है भाई, कुछ नहीं अभी, कस्टमर बहुत थंडा है. मग ते डोक्यात बसून जायचं आमच्या की जानेवारी पासून 3 महिने पुढचे. पण जानेवारी पासून ते एप्रिल पर्यंत आतापर्यंत माझं आता हे क्लासेसचे शेड्यूल पण मॅनेज करायला लागतंय मला. अगदी 15व्या मिनिटापर्यंत मी इथे येतोय आधी आणि मी फ्रेश होऊन मग कामाला बसतो इथं. सकाळी 6:30 वाजल्यापासून माझं काम चालू होतंय. म्हणजे इतकं चेंजेस होतात आपल्याला फक्त ॲफर्मेशन्समुळं. प्रॉपर ॲफर्मेशन्स जर आपण ॲफर्मेशन्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणतोय की रोजच्या बोलण्यामध्ये आपण जे काही वाक्य वापरत असतो, त्या गोष्टीचा देखील आपल्याला खूप सारा फरक पडत असतो आपल्या डेली लाईफवर, इकॉनॉमीवर, रिलेशनशिप्सवर. म्हणत असतो बघ, घरात घरात गेले की काय शांतता नसते, दंगा असतोय, किरकिर करतात. हे वयस्कर व्यक्ती असतील तर किरकिर करतात, हे करतात, ते करतात. आणि घरी गेल्यावर तसंच होतंय. अगदी आपण बाहेर पडताना देखील म्हणत असतो की मार्केटमधून आता मला गाडी पार्किंगला जागाच मिळणार नाही तर 100% मिळत नाही. डोक्यात विचार तेच चालू असतात. ब्रह्मांडाला पण तेच पाठवत असतो सगळ्या गोष्टी. खूप वेळा असं होतंय की जाताना आता बॉस ओरडणार आहे, मला उशीर होणार आहे, 100% उशीर होतो. बस मिळणारच नाही मला, बस मिळतच नाही 100%. तर बघा आपण किती गोष्टी अट्रॅक्ट केल्यात. एक-एक वाक्य आता आठवायला चालू करा, की हे माझ्या रोजच्या बोलण्यामध्ये आहे आणि त्याचे रिझल्ट्स तुम्ही आता बघायला लागा. किती वर्षापासून त्याच गोष्टी घडत चालल्यात. थोडासा बदल करणं गरजेचं आहे बोलण्यामध्ये. पॉझिटिव्ह शब्द वापरणं गरजेचं आहे.
आपण खूप वेळा तुम्ही युट्यूबवर पण केला असेल की ॲफर्मेशन्स वर्क करतात, पॉवरफुली वर्क करतात, पण वर्क करत नाहीत ॲफर्मेशन्स. का करत नाहीत? शब्द पण फार चुकीचे असतात त्याच्यामध्ये. मगाशीच म्हणलं मी आजारी कधीच पडत नाही. ऐकायला पॉझिटिव्ह आहे, पण फिलिंग्स निगेटिव्ह आहेत, कारण आजारच आहे त्याच्यामध्ये. लक्षात येते तुम्हाला? आपल्या शब्दांमधून व्हायब्रेशन्स काय तयार होणार आहेत किंवा फिलिंग्स, त्यातला जो मुख्य जो शब्द आहे त्याचे फिलिंग्स माझ्या शरीरामध्ये काय, माझ्या मनामध्ये काय तयार होणार आहे, मग त्याचे व्हायब्रेशन्स बघायचे. पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तर ऑब्व्हियसली निगेटिव्ह होणार आहे. जे पण काही शब्द बोलू इथून पुढं हे आपल्याला ब्रह्मांडातून परत येणार आहेत, मॅनिफेस्ट होणार आहेत. ॲफर्मेशन्स कसे असावेत हे आपण बघूया. एक जनरल ॲफर्मेशन्स आहेत आपले काही, सगळ्यांनाच युजफुल होतील असे. प्रत्येकाने बघून घ्यायचं आपल्याला कुठला याच्यातला सूट होणार आहे आणि कुठला मी त्याच्यासाठी ट्राय करायला चालू करू. हा एक जनरल आहे. जनरल म्हणजे काय की ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींमध्ये आपलं एक नेचर कसं असावं, पर्सनॅलिटी कशी असावी याच्याबद्दल आहे. इथं लिहिलेलं आहे मी आनंदी आहे. म्हणजे काय, हे रोजच्या रोज तुम्हाला बोलायचं आहे. मी आनंदी आहे, मी सुंदर आहे, मी सामर्थ्यवान आहे, मी सकारात्मक आहे, मी नम्र आहे, मी दयाळू आहे. एकच मिनिट. शेवटचं वाक्य दिसत नाहीये मला जरा. शेवटचं वाक्य काय याच्या, मी दयाळू आहे नंतर आलं आलं, मी यशस्वी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 वेळा ब्रह्मांडाचा आभार मानायचा आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे काय आहे, जनरल अफर्मेशन्स आहेत की आपण म्हणजे रोज निदान हे जरी म्हटलं तरी आपल्या स्वभावामध्ये किंवा आपण जे काही अट्रॅक्ट करत आहोत आता सध्या त्या सगळ्या त्या गोष्टींमध्ये खूप जास्त फरक पडतो आपल्याला. ज्यांना वाटते की पैशाचा फ्लो कमी आहे, पैसे माझ्याकडे आले पाहिजेत, बरोबर आहे, त्यांच्यासाठी आहे मी माझ्या बँक खात्यात मोठी रक्कम आकर्षित करत आहे. डोळे बंद करायचे. ते इवन ह्याचे म्हणजे तुम्ही जर स्वतःहून रेकॉर्ड केला स्वतःच्या आवाजात हे अफर्मेशन्स रेकॉर्ड केला, ते व्हिडिओ सॉरी तो हेडफोन लावून कानाला हेडफोन लावून डोळे बंद करून मेडिटेशन स्टेटमध्ये हे रोजच्या रोज ऐकलात तरी खूप जास्त फरक पडतो. झोपायच्या वेळेला जर कानात हेडफोन लावून झोपलात तर झोपी गेला तर सबकॉन्शियस माइंड काय करत असतं, आपलं काम चालू ठेवत असतं. सबकॉन्शियस माइंड ऐकत असतं, झोपल्यानंतर आपलं कॉन्शियस माइंड देखील आपल्यासोबत झोपून जातं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये हे अगदी व्यवस्थित असतं. ज्यावेळेस जाग येईल त्यावेळेस काढून ठेवा, परत झोपी जावा परत. ठीक आहे. रक्कम, मोठी रक्कम आकर्षित करत आहे, माझे बँक खाते ओव्हरफ्लो झालेलं आहे. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी पात्र आहे. म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणतो आपण, फायनान्शियल फ्रीडम. माझ्याकडे येणाऱ्या पैशांबद्दल मी आनंदी आणि कृतज्ञ आहे. हे कृतज्ञ आहे हे खूप महत्त्वाचं असतं. युनिव्हर्सला आपण ग्रॅटिट्यूड देणं खूप महत्त्वाचं असतं. कुणीही कुणीही जर आपल्याला मदत केली, कुणीही एखाद्या वेळेला आपण पत्ता विचारतोय, त्यांना आपण सांगितल्यावर त्यांना थँक्यू म्हणायचं, ग्रॅटिट्यूड असतं. प्रत्येक गोष्टीबद्दल आपण दुकानामध्ये गेलोय, वस्तू घेतल्यात, पैसे दिले, थँक्यू म्हणायचं. ठीक आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये थँक्यू बोलायला शिका. पेट्रोल पंपावर गेलोय, पेट्रोल टाकले, पैसे दिले, थँक्यू. ग्रॅटिट्यूड आहे त्याने काय होतंय आपल्या स्वभावात किंवा आपल्या स्वभावामध्ये थोडा जो मीपणा असतोय हा कमी व्हायला मदत होते, अहंकार कमी व्हायला मदत होते. आणि अहंकार कमी झाल्यामुळे काय आहे की साहजिकच व्हायब्रेशन्स चांगले क्रिएट व्हायला लागतात बॉडीमध्ये. सो ग्रॅटिट्यूड असणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. एक पहिल्याच दिवशी आपण काहीतरी दुसऱ्या दिवशी लिहायला सांगितले होते 10 वस्तू, 10 गोष्टी अशा की त्याच्याबद्दल मला ग्रॅटिट्यूड किंवा आभार मानले पाहिजेत. लिहिले असतील आय होप सगळ्यांनी. ठीक आहे. आणि 3 वेळा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद म्हटलेलं आहे. सो
सगळ्या अफर्मेशनचा शेवट हा असा पाहिजे, मी आनंदी आहे आणि कृतज्ञ आहे मिळालेल्या गोष्टीसाठी, जे तुमचं अफर्मेशन्स असतील त्यासाठी. मी धनवान आहे, म्हणजेच परत पैशाचंच आहे. मी श्रीमंत आहे, मी पैशासाठी चुंबक आहे, मनी मॅग्नेट आहे. पैसा माझ्यावर प्रेम करतो. पैसा हा माझा चांगला मित्र आहे. पैसा माझ्याकडे सगळ्याकडून आकर्षित होतो. मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे. मी खूप आनंदी आणि आभारी आहे. परत आहे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी किंवा कृतज्ञ दोन्ही पण शब्द समानच आहे. लक्षात येते अफर्मेशन्स काय आहेत. याच्यामध्ये कुठंही निगेटिव्ह असा शब्द कुठंच दिसणार नाही कुठल्या याला. त्याच्यानंतर आहे, चुंबक आहे, प्रेम करतो, चांगला मित्र आहे, आकर्षित होतो, श्रीमंत, दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे, म्हणजे रोजच्या रोजच व्हायला लागलोय मी श्रीमंत. लक्षात येते तुम्हाला की सगळ्या गोष्टी चालू काळातल्या आहेत. सगळ्या गोष्टी चालू काळातल्या आहेत. त्यांना म्हणते की माझं नशीब बेकार आहे, माझी वेळच चांगली नाही आहे, त्यांच्यासाठी ब्रह्मांड मला योग्य मार्गावर नेत आहे. माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी घडत आहेत. माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी घडत आहेत. मी प्रत्येक क्षण प्रेमाने आणि कृतज्ञतेने स्वीकारत आहे. मी आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. म्हणजे खूप जणांना वाटतं ना माझं नशीब चांगलं नाही आहे, व करल तिथं नुकसान करत असतो. सो काय होतंय की आपण एक वेळ म्हणजे ब्रह्मांडाला जसं आपण आपले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पाठवत जाऊ, जसं आपले अफर्मेशन्स किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जे अफर्मेशन्स केले ते पॉझिटिव्ह पाठवत जाऊ, तर आपल्याला ब्रह्मांड काय करायला लागतं की हळूहळू एखादा सोर्स आपल्या समोर उभा करायला लागतो. सपोज माझा बिझनेसच चालत नाहीये, बरोबर आहे, जेमतेम चालतोय बिझनेस, तर ते असे काही अपॉर्च्युनिटीज क्रिएट करेल की कुठून एखादा कॉल येईल तुम्हाला, अशी अशी ऑर्डर आहे, पूर्ण होईल का तुमच्याकडे? हो, होईल. पूर्ण झाली, पैसे मिळाले, बरोबर आहे. जॉबवर देखील पण असंच असतं की आपण एखादं मॅनिफेस्ट करत आहे इन्क्रीमेंट, माझ्या सॅलरीमध्ये जर मला इन्क्रीमेंट हवे, तर मी त्याच्याबद्दल काही अफर्मेशन्स लिहीन. हळूहळू काय होईल की अशी काही सिच्युएशन होऊन जाईल की बॉस तुम्हाला सांगेल एक वेळ, हा तुझं या वर्षीचं इन्क्रीमेंट झालेलं आहे, किंवा तुम्हाला पोस्ट, वरचे पोस्ट हवे आहे तुम्हाला, तर त्या देखील गोष्टी काय होतात, हे अशा काहीतरी अपॉर्च्युनिटीज येऊन जातात तुमच्या समोर की तुम्ही पटकन ते ग्रॅब करता. पण त्या वेळेपर्यंत तुम्हाला हे अफर्मेशन रोजच्या रोज करत राहणं गरजेचं आहे, व्हिज्युअलाइज करत राहणं गरजेचं आहे. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या? अफर्मेशन्स म्हणजे काय की अफर्मेशन्स म्हणजे आपल्याला जी गोष्ट हवे, जसं पैसा हवे तर पैशाबद्दलचे काही अफर्मेशन तुम्ही लिहून काढायचे आहेत. हेल्थ हवे, ज्यांना सतत आजारी पडतात आणि त्यातून बाहेर पडायचं आहे, तर त्यांनी हेल्थसाठी काही अफर्मेशन्स लिहून ठेवायचे आहेत. जॉब हवाय, ज्यांना ड्रीम जॉब हवाय, त्यांना काय करायचे, ड्रीम जॉब जो आपला असेल, जी काही कंपनी असेल त्या कंपनीच्या नावासकट लिहायचंय की मी या कंपनीमध्ये काम करत आहे, या तारखेपासून. तारीख असणं, डेडलाईन असणं खूप महत्वाचं असतं त्याला. कुठलीही गोष्ट अचीव्ह करायची आहे तर त्याला एक डेडलाईन द्यायची आहे. मला भरपूर पैसा पाहिजे आहे, युनिव्हर्स देईल का तुम्हाला? फिक्स काय आहे का याच्यामध्ये? भरपूर म्हणजे किती असू शकतो? 1,000 रुपये वाल्याला 10,000 रुपये भरपूर असतील, बरोबर आहे का? लाख रुपये भरपूर असतील, पण नेमकं मग किती? मला 1,00,000 रुपयावाला जॉब पाहिजे, पण कुठं पाहिजे? तुमचं फील्ड काय आहे? तुमचं स्किल्स कशावर अवलंबून आहे? कुठल्या कंपनीमध्ये ते त्या पोस्टिंग रिक्रूट होत असतात, हे बघितलं पाहिजे, ते मेन्शन केलं पाहिजे. सपोज कॉग्निझंटमध्ये मला एखादा जॉब पाहिजे अमुक अमुक या पोस्टवर, तर तिथं टाइम डेट आपण एक ठरवू शकतो. सपोज जूनमध्ये, 1 जूनला मला कॉग्निझंट या कंपनीमध्ये या पोस्टिंगसाठी एवढं एवढं 10 लाख रुपये पॅकेज, 12 लाख रुपये पॅकेज मंजूर झालेलं आहे. त्याबद्दल मी ब्रह्मांडाचे आभार मानतो. मी खूप आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. लक्षात येते?
किती लोकांना लक्षात आलंय अफर्मेशन्स म्हणजे काय? याच्याबद्दल कुणाला विचारायचं आहे? कुणाला शंका नाही? हे बघा, शंका असणं गरजेचं आहे. शंका विचारत राहिलं पाहिजे, लीड करत राहिलं पाहिजे. और आपला स्ट्रॉंग तेव्हाच होणार आहे ज्यावेळेस मी कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेही असलो, कितीही लोकांमध्ये असलो, तर मी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याला ऑरा स्ट्रॉंग करायचा आहे आपला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. शंका सर ते नाही आहे, ठीक आहे. खालचं पण जर लेटर शंका असून देखील आपण जर काही बोलत नसू, कारण परवा पण सांगितलंय की आपलं थ्रोट चक्र पण असंच आहे, एक्सप्रेस व्हायला आलं पाहिजे. थ्रोट चक्र नाही तर त्यांना बिघडतं आपलं. चला, कुणाला काही शंका आहे? सर ते एक लिहिलेलं नव्हतं का मी ठीक आहे. तर धन्यवाद. अफर्मेशन्स कळाले सगळ्यांना? आपापल्या टार्गेट सेट करायचं आपलं, एक आपलं गोल जे काही असेल तुमचं. प्रत्येकाचं काही ना काहीतरी गोल आहे इथं, प्रत्येक काही ना काहीतरी गोष्टीने सफर करतो आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक पॉझिटिव्ह काही 4-5 वाक्य लिहून घ्यायचे आहेत. ती तुम्हाला काय करायचे, रोजच्या रोज रिपीट करत राहायचंय. रोजच्या रोज सकाळी वाचायचंय, संध्याकाळी वाचायचंय. डोळे बंद करायचे आणि ते घडत आहे या गोष्टी सगळ्या ऑलरेडी बघत 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 बघतच ते अफर्मेशन्स करायचे. तुम्ही हे अफर्मेशन तुमच्या मिररवर चिटकवू शकता, जिथं तुमचं सकाळी उठल्या उठल्या जिथं लक्ष जाते, किंवा अशा भिंतीवर देखील ठेवू शकता, कपाळावर कपाटावर देखील लावू शकता. ठीक आहे. तो खूप सगळे ठिकाणं आहेत अशी की जिथं आपलं लक्ष गेल्यानंतर आपण जिथं लक्ष गेल्यानंतर आपण बाबा ते वाचू शकू अशा ठिकाणी लावायचं आपल्याला, आणि रोजच्या रोज वाचायचे. ठीक आहे. मी काही अफर्मेशन्स आमच्या कपाटावर लावलेले आहेत मिररच्या ठिकाणी. त्याच्यानंतर मी झोपतोय त्याच्याबरोबर समोरच्या भिंतीवर माझं एक अफर्मेशन आहे, इन्कमच्या स्वरूपात आहे. त्याच्यानंतर एक विजन बोर्ड असतो. कसलाही प्रकारचा तुमच्याकडे एक बोर्ड असेल स्क्वेअर, तर त्याच्यावर तुम्ही तुमचं ड्रीम होम, जे काही तुम्हाला घर बांधायचं असेल, तर त्यांनी त्याचं घराचं ते एक्सटेरियर जो डिझाईन आहे ती त्याच्यावर लावून ठेवू शकता. त्याच्यावर डेट लिहायचे फिक्स, लगेचची लिहायची नाही, सामान्य 1 वर्षाची. पण 1-2 वर्ष आपण आपल्या याच्यानुसार ठरवायचं आहे, आपल्या इन्कमनुसार. आता माझं एवढं इन्कम आहे, तर मी एक 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये ॲफर्मेशन देऊन पण मी किती करू शकतो. जर 20,000 रुपये मी महिना कमवत आहे, तर मी लाख रुपयेपर्यंत जाऊ शकतो 6 महिन्यामध्ये. इतकं पॉझिटिव्ह थिंकिंग आणि माइंड आपलं स्ट्रॉंग करायचं आपल्याला या पुढच्या 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये. आणि मग ते गोल्स सेट करायचे. ठीक आहे. तुमची ड्रीम कार असेल तर ती ड्रीम कारचा एखादा कलर झेरॉक्स पण तिथं लावू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अमाऊंट जी महिन्याला तुम्हाला हवी आहे ती अमाऊंट देखील महिन्याला तिथं काहीतरी चेकच्या स्वरूपात देखील लिहू शकता. जिम कॅरी माहिती आहे का तुम्हाला? जिम कॅरी जो जगातला सगळ्यात महागडा हिरो, तर त्याची देखील स्टोरी अशीच आहे की तो काही नसताना म्हणजे स्ट्रगल करायला हॉलिवूडमध्ये आला होता. त्याला काहीच मिळालं नव्हतं. त्यांना एक सहज एक चेक लिहून ठेवला होता ब्रह्मांडाकडनं. $10 मिलियन का काहीतरी होता तो. तर तो त्यानं चेक लिहून ठेवलेला आणि त्याच्यावर एक 10 वर्षाच्या पुढची तारीख टाकलेली. आणि तो स्ट्रगल करत होता. तर 10 वर्षानंतर त्याला एका मूवीमध्ये ऑफर आली आणि त्याचं ऍडव्हान्स पेमेंट झालं $10 लाख. 10 मिलियन डॉलर्स. म्हणजे असे काही चेक्स पण आपण तयार करू शकतो. परवा दिवशी मी स्टेटसवर ठेवलेलं, त्याची प्रिंट काढला तरी चालेल. आज मी ग्रुपमध्ये पाठवेन. त्याच्यावर जर तुम्ही एखादी ती अमाऊंट लिहून ठेवलात आणि ती चेक तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या विजन बोर्डवर लावलात, त्याच्यावरून देखील तुम्हाला भरपूरसे रिझल्ट मिळू शकतात. आता इथपर्यंत झालेलं आहे. क्लोज करूया आता, कारण आता अटोनमेंटची वेळ झालेली आहे, साधारण सर 11-12. सर सर मला एक बोलायचं होतं सर. हो, बोला सर. सर हे आपण तुम्ही जे आता अफर्मेशन लिहून दिलेले आहे हम्म. ते कागदात आपण लिहिले आहे ते पाहून वाचायचे की डोळे बंद करून सर?
सुरुवातीला तुम्हाला पाठ करावं लागेल ते. ठीक आहे. जेव्हा ठीक आहे पाठ सर. झालं, हा पाठ झाल्यानंतर तुम्हाला हे किंवा ह्यातले जनरल अफर्मेशन युट्यूबवर देखील तुम्हाला मिळतात ऑडिओच्या स्वरूपात. ते जरी तुम्ही हेडफोनला लावला तरी चालेल, किंवा तुमचे पर्सनल जर काही अफर्मेशन करायचे असतील काही सोल्युशनवर तुम्हाला, सो त्याचे तुम्हाला अफर्मेशन तयार करायचे आहेत. 2 ते 3 दिवस तुम्हाला ते बघायचे आहेत, प्रॉपर चेक करून की ते राईट करेक्ट आहेत, शब्द पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह आहेत काय आहेत, ते सगळे तुम्हाला पहिला बघायचे आहेत. आणि मग ते पुढं चालू करायचे ते अफर्म करायला डेली. ओके. ठीक आहे सर. ओके सर. चला, कुणाला काय विचारायचं आहे आता? अटोनमेंट साठी कुणी कुणी हे केलंय शक्तिपातसाठी? ठीक आहे, 2. चला, व्हिडिओज ऑन करा सगळ्यांचे. आता व्हिडिओज ऑन करणं गरजेचं आहे. त्यांना एक 5 मिनिटं देतोय. एक ग्लास पाणी घ्या, त्यातला अर्धा ग्लास पाणी ठेवा, पिऊन ठेवा बाजूला. अटोनमेंट झाल्यानंतर बाकीचं पाणी पिऊन घ्यायचंय.